अंजली दमानी अनेक जणांनी अशी वारंवार तक्रार म्हणजे कमेंट्स करतात, पोस्ट करतात. आज तक्रार दाखल करण्यासाठी काय सांगतात? आज मी इथे जॉईंट CP क्राईम यांना त्यांची भेट घेण्यासाठी आले होते आणि अंजली दमानी एका प्रकरणामध्ये आवाज त्या ठिकाणी उचलत आहे किंवा त्यांची भूमिका मांडतात. अशा वेळेला त्यांच्यावरती अतिशय अश्लील भाषेमध्ये कमेंट करणं, त्यांना धमक्यांचे फोन येणं, त्यांना घाणेरडे मॅसेजेस येणं, हे त्यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना मी ऐकलं आहे. मी स्वतःसुद्धा त्या कमेंट वाचल्या आणि ते इतकं वाईट आहे. आणि तुम्हाला खरं सांगू तर मी यातनं गेली आहे, मला माहिती आहे किती त्रास होतो. हे जे सगळे ट्रोलर म्हणा किंवा हे जे समाजकंटक आहेत, वाटेल ते लिहितात, वाटेल त्या थराला जाऊन लिहितात. ते कुठल्याही पद्धतीचा विचार करत नाही की आपण काय लिहितोय, कुठल्या महिलेला लिहितोय, ते आपल्या राज्यातली महिला आहे किंवा काही, म्हणजे कुठल्याही गोष्टीचं काही विधिनिषेध तिथं नाही. वाटेल त्या पद्धतीत लिहिलं जातं आणि हा मनस्ताप मी सुद्धा भोगला आहे. त्यामुळे मला कल्पना आहे की अंजलीताई कुठल्या त्रासातून जात असतील आणि म्हणून मी आज जॉईंट CP क्राईम यांना मी भेटायला आले होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं की राज्याचे मुख्यमंत्री आमच्या सगळ्या बहिणींचे लाडके देवाभाऊ, महिलांची इज्जत, महिलांचा सन्मान, महिलांना आदर ही देवाभाऊंची टॉप प्रायोरिटी आहे. आणि त्यामुळे मला विश्वास आहे, कालही त्यांनी सांगितलं, कालही स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अंजलीताईंनी याबाबत पोलिसांमध्ये तक्रार करावी, आम्ही ताबडतोब त्याच्यावरती ॲक्शन घेऊ. आजही मी पत्र दिलेलं आहे आणि तुमच्या माध्यमातून मी थोड्या वेळाने अंजलीताईंना फोनही करणार की पोलिसांना जे मी वाचलेले स्क्रीनशॉट, जे बघितलेल्या कमेंट्स होत्या त्या सगळ्याचे स्क्रीनशॉट दिलेले आहेत. पोलिसांनी त्यांची कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे अंजलीताईंनी स्वतः यावं किंवा त्यांच्या प्रतिनिधींना पाठवून एकदा शहनिशा करून सही करावी आणि त्या ठिकाणी गुन्हा दाखल होईल. आणि त्या पद्धतीने हे जे कोणी समाजकंटक आहेत त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी मी केली आहे. हा प्रश्न फक्त चित्रा वाघ किंवा अंजली दमानी याचा नाही, यापुढेही कुठलाही पक्ष असो, कुठलाही विषय असो, ज्याच्यावरती महिला बोलतात त्यांना अतिशय वाईट पद्धतीने बोललं जातं, त्यांच्यावरती नको ती टिप्पणी केली जाते. हे थांबवावं लागेल. हे देवाभाऊच्या राज्यात चालणार नाही. मला विश्वास आहे की लवकरात लवकर हे जे कोणी समाजकंटक आहेत ते कोणीही असतील त्यांच्यावरती कारवाई होईल. यापुढे महिलेबद्दल, कुठल्याही महिलेबद्दल लिहिताना 100 वेळा विचार करावा लागेल अशा पद्धतीची शिक्षा यांना व्हावी अशी मी मागणी केलेली आहे. मला विश्वास आहे की देवाभाऊ त्याच्यामध्ये कठोरात कठोर शिक्षा करतील आणि पोलीससुद्धा त्यामध्ये आम्हाला सहकार्य करतील. ताई काय सांगाल, आपण पाहू शकतो इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असतील, एकंदरीत काय सांगायला नागरिक असतील किंवा महिला असतील स्वतःच्या प्रसिद्धीसाठी चक्क अश्लील व्हिडिओ व्हायरल करतात, पण याकडे कसं पाहा? बघा, या दोन बाजू आहेत. ज्या हे करतात त्यांना स्वतःची प्रसिद्धी हवी असते, पण सामाजिक विषयांवरती एखादी दुर्दैवी घटना घडते आणि त्याच्यावरती आवाज उठवणाऱ्या, त्याच्यावरती काम करणाऱ्या महिलांना ज्या वाईट पद्धतीला सामोरं जावं लागतं त्या महिलांची आणि या इंस्टाग्रामवरती स्वतःचं अंगप्रदर्शन करणाऱ्या महिलांची तुम्ही बरोबरी करू शकत नाही. या समाजामध्ये समाजाच्या बेटरमेंटसाठी काम करत असतात, एखाद्या विषयावरती आवाज उचलत असतात. आता या प्रकरणामध्ये राज्य सरकारने स्वतः लक्ष घातले. तुम्ही बघितलं, CID गठीत झाली, SIT झालेली आहे. कायद्याचं काम करेल आणि या बीडच्या जी दुर्दैवी घटना घडली त्याच्या गुन्हेगारांना लवकरात लवकर शासन व्हावं, कठोरात कठोर शासन व्हावं याच्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत, कार्यरत आहेत आणि ते होणारच. कायद्याचं काम करतोय, पण ज्या पद्धतीने महिलांना ट्रोल केलं जातं आहे, त्यांच्याबद्दल इतकी घाणेरडी भाषा वापरली जाते, ही कधीही आम्ही खपवून घेणार नाही. आणि यासाठीच स्वतः मुख्यमंत्री देवाभाऊ यांनीसुद्धा यात लक्ष घातलं आहे. आणि ज्यांनी अंजलीताईंवरती अशा पद्धतीने कमेंट केल्या त्यांना कठोरात कठोर शासन